हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात म्हणजे कामाची सुरुवात. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पडणारा एकच प्रश्न म्हणजे आज भाजी काय बनवायची. तर हाच विचार करत करत मी सकाळी फ्रीज उघडला तर त्यात मला परवा आणलेल्या शेवग्याच्या शेंगा दिसल्या. मग काय घेतल्या चिरून आणि टाकल्या तेलात फोडणी. त्याच्यासोबत अद्रक, लसूण, खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट पण त्यातच एकदम मिक्स केलं म्हणजे तेलात छान परतलं जातं. त्याच्यानंतर भाजीत मिक्सरच्या भांड्यात ओतून ठेवलेलं गरम पाणी ते सगळं एकत्र करून भाजी फोडणी टाकली आणि नंतर दुसरीकडे बारीक गॅस करून ती भाजी ठेवून दिली शिजायला. ती भाजीला बघत बघत हलवत मी इकडे चपात्या लाटायला घेतल्या. सकाळीच कणिक तिमून ठेवली होती. मुलासाठी एक चपाती बनवून दिली आणि राहिलेल्या चपातीच्या आत्ता तो स्कूलमध्ये गेल्यानंतर मी चपात्या बनवते. तुम्ही बघून म्हणत असाल की हा तवा इतका काळा कसा, तर ॲक्च्युली मी असा बनवला आहे कमी घासून म्हणजे कंटाळा म्हणून नाही, तर काय आहे ना, अशा तवा जर काळा केला ना तर चपात्या खूप छान पचतात, अजिबात चिकटत वगैरे नाहीत आणि म्हणजे करपतही नाहीत, तेलही कमी लागतं. म्हणून मी असं जाणून बुजून तवा असा काळा केला आहे. म्हणजे कसा करायचा तर बरेच दिवस हा फक्त वरचा तेलकटपणा असं हळूहळू हाताने फक्त वरचा तेलकटपणा जी काही घाण असते ते फक्त काढायची आणि असाच जास्त घासायचा नाही. त्याच्यामुळे ना असा काळा तवा होतो ना आणि ते एकदम नॉनस्टिक तव्याप्रमाणे छान अशा चपात्या तुम्ही बघता किती टम्म फुगत आहेत चपात्या आणि खूप छान होत आहेत. त्यामुळेच मी हा असा तवा केला आहे आणि भाकरी पण खूप छान पचतात. त्याच्यामुळेच मी हा असा काळा तवा केला आहे. तर मग माझ्या इथे चालू आहेत चपात्या आणि सकाळचं ऊन बघा कसं आलं आहे, ते म्हणजे माझ्या तोंडावरही चमकतं इतकं ऊन आलं आहे. त्याच्यानंतर मग मी पटपट चपात्या लाटून घेतल्या आणि सगळा कट्टा वगैरे आवरून भांडी घासायला घेतली. खूप जास्त भांडी पडली होती आणि मग म्हणले तर पटापटा भांडी घासून घ्यावी आणि नंतर बाकीची पण घरातली सगळे फरशी पुसायची किंवा काय एक्स्ट्राचे जे आवरण असतं, कपड्यांचा राडा पडलेला असतो तो सगळा आवरून घ्यावा. म्हणून बघा मी इथे कसा तवा घासते, जास्त मी फक्त वरून फिरवते, खूप जास्त घासत नाही आहे. सकाळच्या स्वयंपाक अजून कोणाचीही जेवण नाही तरी इतकी सारी भांडी पडलेली असतात ना. आणि पिल्लूला सकाळ ना आप्पे करून दिले होते टिफिनला, कारण त्याला तापेमुळं काही खावंसं नाही वाटत आहे. मग आणि नंतर आल्यानंतर त्याच्यासाठी काहीतरी वेगळं बनवावंच लागतं. मग हा रात्रीचा कुकर राहिला होता घासायचा, तो पण घासला आणि मग सगळा कट्टा वगैरे धुवून भांडी घासून पटकन आवरून ना बाकीची कामं पण खूप सारी पडलेली असतात ती आवरून घ्यावी म्हणलं. कारण सकाळी इतकी कामाची गडबड असते ना की एक कामं नुसती यादी जरी तयार असली तरी संपत नाहीत, इतकी कामं असतात सकाळ आणि खूप गडबड होते. त्यातच काही ना काही कोणतरी बोलायला आलं की मग तो तिथे वेळ जातो. सगळी कामं पटपट आवरून आपल्या घरातल्या आपल्या स्वतःसाठी किंवा एक्स्ट्राची काही कामं करायची असतील किंवा म्हणजे घरातली काही नवीन कामं काढायची असतील किंवा स्वतःसाठी वेळ द्यायचा असेल तर ही कामं जर लवकर आटपली ना तरच आपल्याला वेळ भेटतो. म्हणून मग मी असं ठरवलं की किमान सकाळची कामं तरी लवकर आवरली ना की मला खूप जास्त वेळ भेटतो आहे कामासाठी किंवा माझ्या स्वतःच्या वैयक्तिक कामं असतील किंवा काही बाहेरची कामं असतील. म्हणून नाहीतर मी पूर्वी कसं करायचे, खूप दिवस जायचा माझा, चला एकत्र करूयात नंतर करूयात असं करून मी ना पूर्ण दिवस घालवायचे पण माझी कामं काही होत नसायची. पण आत्ता मी तसं करत नाही. मी काय करते, सकाळची कामं पटकन करून घेते जेणेकरून माझा जो राहिलेला वेळ आहे तो मला माझ्या दुसऱ्या कामांसाठी उपयोगी आणता येईल आणि असं करूनच मग मी सकाळी पटपट सगळी कामं आवरून घेते. आत्ता सगळी माझी कामं आवरून झाली. आत्ता थोड्या वेळाने पिल्लू आल्यानंतर त्यालाही काहीतरी खायला बनवावं लागेल. जाताना त्यांनी टिफिनला आप्पे नेले होते पण त्याला आल्यानंतर असं गरम काहीतरी खायला द्यावं लागतं दररोज, कारण तो जास्त करून चपाती भाजी वगैरे खात नाही. मग तो स्कूलमधून यायचा टाईम झाला तेव्हा मग घेतला. डोशाचं पीठ बनवून ठेवलं होतं काल, मग तेच त्याला असं काही ना डोशाचे पण वेगवेगळे प्रकार, कारण तो डोशासोबत आहे ना तो जो असं बटाट्याची भाजी वगैरे काय असतं ना ते खात नाही किंवा चटणी पण जास्त खात नाही. मग इथं घरात चीज होतं ते मी असं चीज डोसा म्हणून त्याला कसं घातलं. चला तर मग बाय बाय.